तुम्ही जर आता महिना 1 लाख पगार कमवत असलात तरी नव्या कर रचनेनुसार तुम्हाला उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही। मात्र तुमचं उत्पन्न जर 1 लाखांहून अधिक असेल तर त्यासाठी विविध 7 स्लॅब तयार आहेत। पाहूया हा रिपोर्ट। केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत प्रत्यक्ष कराचं ओझं कमी केलंय। अर्थसंकल्पात सर्वात मोठा दिलासा म्हणजे आता वार्षिक 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय। म्हणजे तुम्ही दरमहा 1 लाख रुपये जरी पगार मिळवत असाल तरी तुमचं उत्पन्न करपात्र नसेल। 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास 0 कर लागेल, म्हणजे तुमचा महिना 1 लाख असला तरी कर लागणार नाही। उत्पन्न 12 ते 16 लाख असल्यास 15% कर लागणार। 20 ते 24 लाखापर्यंत 25% कर। 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% टॅक्स लागणार। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्तीच्या घोषणेनंतर अनेकांचा असाही समज झालाय की आपल्या एकूण उत्पन्नातून 12 लाख करमुक्त झाल्यामुळे जे वजा करून इतर रकमेवर कर लागणार। मात्र कर प्रणाली नेमकी कशी आहे ते समजून घेऊया। तुमचं उत्पन्न वर्षाला 12 लाख किंवा त्याच्या आत असलं तर कोणताही कर लागणार नाही। मात्र तुमचं उत्पन्न 15 लाख असेल तर त्यातून 12 लाखांची करमुक्ती मिळणार नाही। गेल्या वर्षीच्या तुलनेने जर तुम्ही आताचं जर चालू स्लॅब जर तुम्ही पाहिली तर 12 लाख रुपयाचे जे पूर्वीचे जे उत्पन्न मिळवत होते नवीन रिजिममध्ये, आता त्यांना काही टॅक्स द्यायला लागणार नाही, म्हणजे त्यांचा 80,000 रुपयाचा फायदा झाला। याचा अर्थ असा नाही की 12 लाखाच्या वरचं उत्पन्न झालं तर त्यांना 12 लाख रुपये माफ असतील, त्यांना टॅक्स रिबेट मिळणार आहे। याचा थोडक्यात अर्थ असा की 4 लाखापासून जर जास्त उत्पन्न असेल नवीन कर प्रणालीमध्ये आणि ते 12 लाख रुपयापर्यंत असेल तर त्यांना 100% टॅक्स रिबेट मिळणार आहे, त्यांना कोणताही टॅक्स द्यायला लागणार नाही। याचा अर्थ असा नाही की 12 लाखापर्यंत सर्व उत्पन्न करमुक्त झालं आहे। 12 लाखाच्या वर जर उत्पन्न तुमचं गेलं तर तुम्हाला 4 लाख रुपयापासून टॅक्स भरायला लागणार आहे, हे पण गुपित आपण लक्षात घेतलं पाहिजे। गेल्या 10 वर्षात करात कशा प्रकारे सूट मिळाली आहे त्यावर एक नजर टाकूया। 2014 मध्ये 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं गेलं। 2019ला 5 लाखांपर्यंत वाढ करण्यात आली। 2023 साली 7 लाखांपर्यंतची मर्यादा करण्यात आली आणि यंदा 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं। घरभाड्याच्या सवलतीत दिलासा देत सवलत वाढवण्यात आली आहे। घरभाडे उत्पन्नावर कराची मर्यादा आधी 2,40,000 इतकी होती, ती सवलत आता 6 लाखांपर्यंत करण्यात आली। करात ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा दिला गेलाय। ज्येष्ठांच्या व्याज उत्पन्नावरील कर कपातीची मर्यादा 50,000 वरून 1 लाख केली गेली आहे। म्हणजे आता व्याज म्हणून ज्येष्ठांना 1 लाखांचं उत्पन्न जरी आलं तरी त्यावर कोणताही कर नसेल। 1 लाख पर्यंत दुप्पट करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचं करपात्र उत्पन्न कमी झालं आहे। इतर घोषणांमध्ये 8 कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार। येत्या 5 वर्षात 50 लाख प्रयोगशाळा सरकारी शाळांमध्ये तयार होतील। सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि माध्यमिक शाळांमध्ये ब्रॉडबँड असेल। मेड इन इंडिया ब्रँडनं जगभर टिकाऊ खेळणं उत्पादनासाठी काम करू। लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, येत्या वर्षात 10 लाख कार्ड दिले जातील। MSME कर्ज हमी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात आलं आहे। स्टार्टअपसाठी कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी। हमी शुल्कातही कपात होईल। AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या विकासासाठी 500 कोटी रुपयांची घोषणा। शालेय आणि उच्च शिक्षणात भारतीय भाषांमधली पुस्तकं पुरवण्यात येतील। IIT मध्ये क्षमता वाढवण्यावर भर, सध्या 23 IIT मधल्या संख्येत वाढ। येत्या 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणात 75,000 जागा वाढवण्याची घोषणा। बियाण्यांसाठी राष्ट्रीय अभियान, 100हून अधिक उच्च उत्पन्नाच्या बियाणं उपलब्ध करून देणार। सध्या 7.5 कोटी शेतकरी मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड, मर्यादा 3 वरून 5 लाखांवर करण्यात येईल। तूर, उडीद आणि मसूर डाळीच्या उत्पादनावर विशेष लक्ष दिलं जाणार। नाफेड, NCCF कडून विविध प्रकारच्या डाळींची खरेदी केली जाणार। कापूस उत्पादन वाढीसाठी 5 वर्षाचा कार्यक्रम देशाच्या वस्त्रोद्योग बळकट करणार। किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाखांवर केली जाईल। सर्व जिल्हा रुग्णालयात डे केअर कॅन्सर सेंटर सुविधा उपलब्ध होतील। यंदा जिल्हा रुग्णालयात 200 डे केअर कॅन्सर सेंटर उभारण्यात येतील। रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेची कर मर्यादा 30,000 भारतीय बनावटीच्या चपला, बुटांसह चर्म उद्योगाला प्रोत्साहन दिलं जाईल। चर्म उद्योगात 22 लाख नोकऱ्या, 4 लाख कोटींची उलाढाल, 1 लाख कोटींची निर्यात अपेक्षित।
टपाल विभागाचे रूपांतर सार्वजनिक संस्थेत करू. महिला बचत गटाच्या गरजा पूर्ण होतील. अंदमान निकोबारच्या खोल समुद्रात मासेमारीस सरकार प्रोत्साहन देणार. भारत मत्स्यपालनात दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश. एकूण बाजार 60,000 कोटींचा. शिक्षण क्षेत्रासाठी IIT मध्ये 6,500 सीट आणखी वाढवल्या जातील. मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 सीट वाढवणार. 5 वर्षात मेडिकलमध्ये 75,000 सीट वाढवणार. देशात 3 AI एक्सलन्स सेंटर तयार करणार. पायाभूत सुविधांमध्ये 50,000 स्वस्त घरं तयार करणार. शहरी सुविधांसाठी 1,00,000 कोटींचा फंड. पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1,50,000 कोटी. 2047 पर्यंत 100 गिगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य. पर्यटनात 50 नवीन पर्यटन स्थळं तयार करणार. भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार. व्हिसा देण्याच्या पद्धतीवर सुलभता आणणार. मेडिकल टुरिझमवर भर देणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचनावेळी सर्वाधिक वेळा बिहार राज्याचा उल्लेख केला. त्यावरून बिहारमध्ये निवडणुका असल्यानं इतर राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. देश के लिए विकसित देश बनने के रास्ते के तरफ हमारा देश जा रहा है. इतना उपयुक्त ये बजट है, अच्छा बजट है. सभी क्षेत्र को, मुख्यतः मीडियम क्लास को उन्होंने दिलासा अच्छा दिया है. मैं दोनों का फिर एक बार अभिनंदन करता हूँ. किसान है, मीडियम क्लास है, यूथ है, ये सबको सभी क्षेत्र में उन्होंने अच्छा दिलासा दिया. जगातली 5वी अर्थव्यवस्था हे एका बाजूला ठीक आहे, पण जेव्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण विचार करतो, एका बाजूला देश श्रीमंत आहे पण लोक गरीब आहे, हे वास्तव आहे. कारण आज देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न जगामध्ये 140व्या क्रमांकावर आहे. देश समृद्ध झाला म्हणजे 2-4 उद्योगपती श्रीमंत झाले म्हणजे देश समृद्ध होतो का? सर्वसामान्य माणसांचं वार्षिक उत्पन्न, सरासरी वार्षिक उत्पन्न वाढलं पाहिजे, याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीये. महाराष्ट्राने ह्या देशाला एवढा टॅक्स कलेक्शन दिलेला आहे. मी सांगतो 37 ते 38% टॅक्स महाराष्ट्र राज्य एकटं देते अखंड देशाला. मग बजेटमध्ये नावही न घेणं, ज्या महाराष्ट्राने एवढं विजय दिला त्यांना, राज्यात सर्वात हाय स्ट्राईक रेट भाजपला मिळाली. इतर राज्यात जेवढे जिंकले, भाजपचे खासदार जिंकले तेवढे महाराष्ट्र आमदार जिंकले, तेवढे महाराष्ट्रात जिंकले. एवढी ताकद दिल्यावर महाराष्ट्रावर का राग? कदाचित अजून ते लोकसभेला त्यांना महाराष्ट्राने सीटा दिल्या नाहीत, ह्याचा राग त्यांच्या मनात अजूनही आहे. विरोधकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून अगदी प्राथमिक जे माझ्याकडे आलेले आहेत ते आपल्याला सांगतो. अजून डिटेल यायचे आहेत. महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये 683 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेसमध्ये 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरमध्ये 1094 कोटी आणि लिफ्ट इरिगेशनमध्ये 186 कोटी एवढे महाराष्ट्राला मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. पण ही लिस्ट खूप मोठी आहे, हे अगदी घाईघाईत बघितलेले आहेत. त्यामुळे उगीच त्यांना काहीच मिळालं नाही असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणून थोडी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.